स्मार्ट मीटर विरोधात कडेगावमध्ये नागरिकांचा आक्रोश। कडेगावमध्ये स्मार्ट मीटर बसवण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना नागरिकांनी केला विरोध। नागरिकांच्या विरोधाला न जुमानता सुस्थितीत असलेले जुने मीटर बदलून बसवण्यात आले स्मार्ट मीटर। संतप्त नागरिकांनी पाणी संघर्ष समिती अध्यक्ष DS देशमुख यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरून महावितरण कार्यालयासमोर केले आंदोलन। आंदोलनानंतर महावितरण कार्यालयात अधिकारी व नागरिक यांच्यात एकच गोंधळ। बसवलेले नवीन स्मार्ट मीटर काढून आमचे जुने मीटर बसवून देण्यात यावे यासाठी नागरिकांनी उठवला आवाज। वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ठोस कार्यवाही न केल्याने नागरिकांनी गाठले कडेगाव पोलीस स्टेशन। महिला आणि पुरुष यांच्या विरोधाला न जुमानता जबरदस्तीने बसवण्यात आले अदानी स्मार्ट मीटर। मीटर बसविणाऱ्या ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी पोलीस स्टेशनमध्ये महिला व पुरुष यांनी केले ठिय्या आंदोलन। सदर प्रकरणाचा सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कोकाटे करीत आहेत अधिकचा तपास। यावेळी विजय शिंदे, नगरसेवक सागर सकटे, वैभव देसाई, पाणी संघर्ष समिती संयोजक अभिमन्यू वरोडे, पदाधिकारी संजय तडसरे, संतोष डांगे, प्रवीण करडे, रवींद्र नलवडे, पप्पू लाटोरे, किरण चव्हाण, शिवा चव्हाण आणि महिला व पुरुष बहुसंख्य संख्येने उपस्थित होते। यावेळी न्याय मिळाला नाही तर पुन्हा भव्य मोर्चा आंदोलन छेडण्याचा इशारा पाणी संघर्ष समितीतर्फे देण्यात आला आहे। कडेगाव तालुक्यातील 50% अदानी कंपनीचे मीटर बसवून झाले आहेत, परंतु उर्वरित लोकांचा विरोध होत आहे। स्मार्ट मीटरमध्ये लाईट बिल डबल येणे, बिल भरले नाही तर लाईट आपोआप बंद होणार अशी भीती लोकांच्या मनात निर्माण झालेली आहे। आमचं मीटर आहे ते आम्हाला वापस द्या। आमचं जुनं मीटर आम्हाला पाहिजे। आम्हाला नवीन नको, आम्हाला मीटर आमच्या घरी आम्हाला काय हातावरला पोट आहे, आम्हाला दुसरं काय पाहिजे ना। आमचं मग माळवाडी काय केले नाही, काय इथं केले नाही। मग आज काय केलं तुम्ही? बरं आज या समाजातली लोक कोण हॉस्पिटलला आहे, कोण लग्नाला गेले, बरी सगळी अशिक्षित माणसं आहे, ही पोटावर जगणारी माणसं आहे। त्यांच्या घरात यांना काय कळतं? आता ही ओरडली ना, ती ओरडली यांना काय लक्षातच नाही। आता तुम्हाला म्हणलं पिटून घेऊ, ते म्हटलं बाबा तुम्हाला कसं आहे ना प्रश्न त्याला सांगितलं की साहेब